राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागात एका अवजड वाहनाने महावितरणच्या पोलला जोरदार धडक दिली। त्यामध्ये महावितरणचा एक सिमेंटचा पोल, विद्युत वाहिन्या तुटल्या, 200 केव्हीए क्षमतेचे एक ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालं। महावितरणचे लाखो रुपयांचं नुकसान झालं। या घटनेला 3 दिवस उलटले, परंतु महावितरणतर्फे संबंधित अवजड वाहनावर गुन्हा दाखल झाला नाही। त्यामुळे या वाहनाला क्लीन चिट दिली काय अशी शंका उपस्थित केली जाते। राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी दिनांक 11 रोजी रात्री 9 वाजता ताहाराबाद रस्त्यावरील प्रसादनगर भागातील एका विद्युत पोलला एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिली होती। त्यामध्ये विजेचा पोल तुटून एका घरावर पडला होता। त्यामुळे घराच्या भिंतीचं नुकसान झालं होतं। एका दुचाकीचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये पोलवरील विद्युत वाहिन्या तुटून जमिनीवर आल्या होत्या। पोलजवळील 200 केव्हीए क्षमतेचा एक मोठा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला होता। नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नव्हती। या घटनेनंतर प्रसादनगर, गुरुकुल वसाहत आणि समर्थनगर या 3 मोठ्या वसाहतीमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता। घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री, दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर आणि रात्रभर, तसेच तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिला। काल सोमवारी रात्री 11 वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला। त्यामुळे या 3 मोठ्या वसाहतीमधील नागरिकांना 3 दिवस अंधारात राहावं लागलं। वसाहतीमधील हजारो नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण, वृद्ध महिला आणि पुरुष यांना वीज पुरवठा नसल्याने भरधाव वाहन चालकाने अपघात करून वेठीस धरलं। या घटनेमध्ये महावितरणचे लाखोचं नुकसान झालं असून महावितरणला नवीन सिमेंटचा पोल, नवीन वीज वाहिन्या, 200 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा लागला। एवढे नुकसान होऊन 3 दिवस उलटले तरी अपघात केलेल्या अवजड वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही। याबाबत महावितरणचे राहुरी फॅक्टरी येथील प्रभारी विद्युत अभियंता हिरे यांनी पत्रकारांशी बोलताना उडवडीची उत्तरे दिली। वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय गुन्हा दाखल केला जाणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असं सांगून अपघात केलेल्या अवजड वाहन मालक आणि चालकाला पाठीशी घातलं। त्यामुळे त्यांनी अवजड वाहन चालकांकडून काही चिरीमिरी घेऊन क्लीन चिट दिली काय अशी चर्चा सुरू झाली आहे। अलका सूर्य डुकरे, प्रसादनगर, ताराबाद रोड। काल घटना 8:30 वाजता गाडी डंपर चालू असताना नाही का, ते वायर नाही का, आपलं वायरचे, आपलं केबल, ते पोल, त्यांना धक्का द्यायचा। हे पोर आमची बाहेर होते, मुलगी भांडे घासत होती सुनबाई, मी मला नेटकं घेऊन बाहेर रोडच्या पलीकडे पडले। त्यानंतर मग त्यांनी धक्का दिला, मग त्या गाडीचे ते सगळे वायर तुटून पोरांच्या अंगावर पडतात। ते फक्त 10 फुटाच्या अंतर, मी 10 फुटाच्या अंतरावर, मुलं आमचे 5 म्हणजे किती इतके अंतर, मुलगी 5 फुटाच्या अंतर पूर्वी वाचली। घराचं काय नुकसान झालं? हे शेड, ते पूर्ण शेड, गाडी पूर्ण तुटेली। शेडचं परत ट्याव्या बिव्या घरामध्ये काही एलसीडी असतात, घरामध्ये झालेले नुकसान। मुलगी दादरा बसली, मुलीला बारक्या 7 वर्षाची मुलीला। कोणीच नाही आलेलं आतापर्यंत, कोणी काही नाही। आमची मागणी पोरांची भरपाई, हे गाड्या जपून चालवत, हे वायरी बिरीची जे काही आहे ते नुकसान भरपाई आम्हाला देऊन टाकावं। माझं नाव अनिकेत सूर्य डुकरे, मी ते 20-25 वर्षापासून इथं राहतो। इथं लोडिंगच्या गाड्या जास्त चालतात, त्यांचं लक्षच नाही इथं कोणत्या गोष्टीचं। आता पोरगी वाचली माझी 7 वर्षाची पोरगी, ज्यावेळेस ते पडली का त्यावेळेस 5 फुटाच्या अंतरावर पोरगी होती। माझ्या घरात एलसीडी गेला, गाडी होती मोटरसायकलीवर पोल पडला। घरची सुमारे 8:30च्या दरम्यान लाईट 13-14 घंटे झाले असतील। माझ्या घराचं मोटरसायकल गेली, तिथं पोल शेडवर आहे ना, पोल पडलाय। मेन पोल पडलाय त्याचा। मंडळी तर भांडे घासत होती, मंडळी वाचली, पोरगी वाचली। म्हणजे पोरीने ते पाहिल्यावर डायरेक्ट त्याला म्हणजे हे झाली। ते प्रशासनाचे आले, ते म्हणे करू म्हणून, अजून परत कोणी आलं नाही। आमची काय नुकसान भरपाई असेल तेवढी नुकसान भरपाई करून द्यावं त्यांनी। आणि जे डंपर राहतात ना,
त्यांनी त्यांच्या हिशोबातच चालावं नाही का. त्यांचे ओव्हरलोड राहते, त्यांनी डायरेक्टली डंपर बंद करून टाकावं. कारण इथं लहान पोर राहते, डंपरवाले पण असे चांगले चलत नाही.